दरम्यान रामदास कदम जे बोलले ते खरंय असं आता नितेश राणे यांनी म्हटलंय। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले ते सुद्धा खरंय। त्यावेळी स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं? राणेंच्या वक्तव्यावर आता भास्कर जाधव यांनी सुद्धा पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। रामदास कदम जे बोलले ते खरंय असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान राणेंच्या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी पलटवार केला। हो, पण खरंच आहे ना ते। उद्धव ठाकरेंनी ते उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं? स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली। याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं? त्यासाठी कोण वाट पाहत होतं? कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला? उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। असं आहे की रामदास कदमांना मार्गदर्शन कोण करतं याचं तुम्ही नाव घेतलं ते त्यांच्या पिताजी हल्ली कुठे आहेत? ते हल्ली बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांचे पिताजी बोलत नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्याकडून बोलायला लावतायत। कारण त्यांचे पिताजी देखील हेच विचारत होते की इतके वर्षामध्ये मराठी माणसाकरता शिवसेनेनं काय केलं? तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून किती वर्ष होतात? तुम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून किती वर्ष होतात? तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून किती वर्ष होतात? अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात। अशा प्रकारची वाह्यात, अशा प्रकारची कामातून गेलेली माणसं, म्हणजे खरं सांगायला गेलं तर लूच लागलेली माणसं, लूच लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? लूच लागलेले लोक हे बोलतात, त्यांचं सातत्यानं बोलणं असतं। आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही।